तसा दुसरा विषय म्हणजे काल मुख्यमंत्री महोदयांनी एक सन्मान्य सदस्य कालिदास कोळंबकरजींना क्रेडिट देत असताना सांगितलं की पोलीस हाऊसिंग बद्दल आता आम्ही विचार करणार आहोत. तसं पाहायला गेलं तर मुंबईतले सगळेच आमदार आणि खास करून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार प्रत्येक अधिवेशनात आवर्जून हा विषय मांडतो. मग कुठच्याही चर्चेतून असो, लक्षवेधीमधून असो, प्रस्तावामधून असो, पोलीस हाऊसिंग बद्दल आम्ही आग्रही असतो. मुंबईत जवळपास प्रत्येक मतदारसंघात पोलीस हाऊसिंग आहे आणि आमची मागणी हीच आहे, सरळ आहे, स्पष्ट आहे. कारण काल जी काही वक्तव्य आम्ही ऐकलं ते हेच होतं की जे इन सर्व्हिस पोलीस आहेत त्यांच्यासाठी मोठी घरं आता बांधून देणार. ठीक आहे, तिथं झालीच पाहिजेत, त्याच्यावर आम्ही आग्रही आहोतच. पण ते होत असताना जे रिटायर्ड पोलीस कर्मचारी आहेत, ज्यांच्या परिवारांनी 2-3 पिढ्या पोलिसांमध्ये काढलेल्या आहेत, त्यांना तुम्ही हक्काची घरं कधी देणार? आणि तुम्ही देऊ शकता. आमचा जो प्लॅन आहे, मी मुख्यमंत्री महोदयांना मागच्याच महिन्यात डिटेल्ड पत्र लिहिलेलं आहे की जसं मुंबईमध्ये तुम्ही आता म्हाडाच्या माध्यमातून ते लेआउट जे आहेत पोलीस वसाहतींचे तिथे रिडेव्हलपमेंट करतायत, पुनर्विकास करतात, त्याच्यात जवळपास 60% तुम्ही सर्व्हिस पोलीसवाल्यांना ठेवू शकता आणि 40% हे रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ठेवू शकता. ज्याच्यात कन्स्ट्रक्शन कॉस्टवर तुम्ही जर त्यांना विकलत तर त्यांना मुंबईच्या बाहेर जाण्याची गरज नाही पडणार आणि त्यांना मुंबईतल्या मुंबईतच हक्काचं घर मिळेल. तसं पाहायला गेलं तर काल जो उल्लेख झाला मुख्यमंत्री महोदयांकडून तो म्हणजे डीजी लोनचा. ठीक आहे, आता अनेक वर्षांतर डीजी लोन थोडं सुरू झालेलं आहे, पण ह्या डीजी लोननी तुम्ही खरोखर मुंबईत घर घेऊ शकणार आहात का? जी घरं घेतली जाणार ती बाहेर घेतली जाणार. म्हणजे हा सगळा जो वर्ग आहे ज्यांनी मुंबईची सेवा केली आहे, मुंबईचं रक्षण केलंय, सर्व्हिस झाल्यानंतर तुम्ही ना मुंबईच्या बाहेर ढकलणार, हे योग्य नाहीये. आणि म्हणून आम्ही आग्रही आहोत की एकतर दंडनीय शुल्क जो तुम्ही लावलेला आहे तो रद्द करा किंवा कमी करा. HR तर तुम्ही कापताच 33% पर्यंत पगारातून. ते होत असेल तर आता ह्या पोलीस वसाहतीची हालत अशी का खराब झालेली आहे? आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री महोदय जेव्हा ही बैठक बोलवतील तेव्हा इन सर्व्हिस आणि रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्यांना देखील किंवा पोलीस परिवारांना बोलवा, पोलीस पत्न्यांना बोलवा, जेणेकरून त्यांचा आवाज देखील तुमच्या कानावर जाईल. राजकारण तुम्हाला करायचं असं असेल, आम्हाला बोलवायचं नसेल, नका बोलू, पण पोलीस परिवारांना, रिटायर्ड पोलीसवाल्यांना नक्की बोलवा. मुंबईत जवळपास 14,500 चाळी आहेत, इमारती आहेत, ज्या पगडीच्या आहेत किंवा सेसच्या आहेत, उपकर प्राप्त आहेत. आणि ह्या 14,500 इमारतींमध्ये हजारो मुंबईकर, लाखो नसतील तर हजारो मुंबईकर तरी अजूनही राहतात. आणि अर्थातच गळती लागलेली आहे, दुरुस्तीची गरज आहे, काही ठिकाणी पुनर्विकासाची गरज आहे. आपल्याला आठवत असेल 2021 साली आम्ही हा कायदा आणला होता महाविकास आघाडी म्हणून, ज्याच्यात सेस प्रॉपर्टीजना 79(1)(a) आणि 1(b) च्या माध्यमातून पहिलं 6 महिने जागा मालकाला आणि नंतर तिकडच्या भाडेकरूंना आपण पुनर्विकासाची संधी देत होतो. फेअर कायदा होता, पण कायदा पारित झाल्यानंतरच काही जागा मालक कोर्टात गेले की सक्षम प्राधिकरण कोण आहे, कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, निर्णय कोण घेणार की ही इमारत डिलॅपिडेटेड आहे की नाही, याच्यावर कोर्टात गेले. आमची मागणी ही होती की काल जे पारित झालेलं बिल होतं ते खरं तर 2 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं. काल आता पारित झाल्यानंतर 20 तारखेलाच ही केस आहे. आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना मी या हजारो मुंबईकरांच्या वतीने सांगत आहे, विनंती करत आहे की 20 तारखेला जी केस असेल, म्हाडाचे जे कोणी वकील असतील ते, राज्य सरकारचे वकील असतील ते, मग AG लागले तर AG, केंद्र सरकारचे जे कोणी असतील ते, हे तिथे उभं करून ही सुनावणी होईल ह्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी. सेसमध्ये राहणाऱ्या किंवा पगडीमध्ये राहणाऱ्या लोकांनी अजूनही हे विचार करू नये की आता आम्ही घर सोडून जाऊ शकतो, आमचा कायदा पास झालेला आहे, पारित झालेला नाही. काल कायदा पारित झालाय, पण निकाली ही केस लागायची आहे. म्हणून कृपा करून कोणी जर तुमच्याकडे जागा मालक आलं, बिल्डर आलं की बघा आता तुमचा तर पुनर्विकास होणारच आहे, विकास होणारच आहे, घर सोडून जाऊ नका. सक्षम प्राधिकरण हा एक विषय झाला, पण ह्याच्या पुढे जाऊन आता हा कायदा पारित झाल्यानंतर जर हा निकाल लागला 20 तारखेला, त्यानंतर म्हाडाचा जो SOP आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ते तुम्ही बनवलेलं आहे, हे टॅग कमिटीकडे कसं जाणार, डिलॅपिडेटेड स्ट्रक्चर कोण डिसाईड करणार, जागा मालकांना तुम्ही अपीलमध्ये जायला देणार, हे सगळं थोडं बदलून सोपं करा, सरळ करा. आणि ठीक आहे, जागा मालकांना त्यांचा न्याय हक्क जो असेल तो द्याच, पण जे भाडेकरू आहेत त्यांचा देखील आवाज दबला जाणार नाही, ह्याची पण काळजी आणि दक्षता तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला एविक्शन नोटीस येतील तर आम्हाला संपर्क करा. आणि मुख्यमंत्र्यांना परत एकदा सांगतोय की अनेक जागा मालक असतील किंवा बिल्डर असतील, मुंबईकरांना धमकवतात या सेस प्रॉपर्टीजमध्ये किंवा पगडी प्रॉपर्टीजमध्ये नोटीसच पाठवत आहेत आणि घर खाली करण्याची धमक्या देत आहेत. घर एकदा खाली झालं, रिकामं केलं घर की मग तुमचा अधिकार जातो. म्हणून टेनंटचं रजिस्ट्रेशन करून घेणं देखील म्हाडाची जबाबदारी आहे. ती म्हाडाने केली पाहिजे, सरकारने केली पाहिजे, जेणेकरून टेनंटला त्यांचा अधिकार हा पूर्ण मिळेल.